राज्यात उन्हाचा चटका वाढलेला असतानाच उष्ण लाट येण्याची शक्यता आहे। आज उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा अर्थात येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। सोमवारी म्हणजेच काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील बारमेर येथे देशातील उच्चांकी 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मन्नारचा आखात आणि श्रीलंका परिसरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। लक्षद्वीप बेटे आणि केरळ लगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। जळगावात राज्यातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अकोला आणि वर्धा येथे 43 अंशापेक्षा अधिक, तर परभणी, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे 42 अंश सेल्सिअस, तसंच पुणे, अहिल्यानगर, निफाड, सोलापूर, बुलढाणा येथे 41 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। महाबळेश्वर आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होतोय। आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।